नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की बघा आपल्याला जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या काही कमेंट बघा मिळत आहेत, तसेच टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा काही मेसेज रिसीव होत आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे आहे सेम प्रश्न असे विचारलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न बघा असे आहेत की सर जे आचारसंहिता आता लागणार आहे याचं नेमकं आमच्या परीक्षेवरती काय परिणाम होणार आहे। तर बघा मित्रांनो, त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी बघा झेडपीची परीक्षा दिलेली आहेत, काही तलाठी आहेत, तलाठीचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर काही MPSC देणारे सुद्धा त्यामध्ये आहेत आणि सोबतच बघा वनरक्षक, त्यानंतर जे आता एक्झाम आपल्या राहिलेले आहेत आरोग्यसेवक भरतीची जे प्रक्रिया बाकी आहे ते पण विद्यार्थी त्यामध्ये आहेत मित्रांनो। तर बघा मला असं वाटलं की प्रत्येकाला सेपरेट उत्तर दिल्यापेक्षा त्यावरती एक व्हिडिओ घेऊन यावा, तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो। तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आचारसंहिता नेमकी कधी लागेल आणि त्यानंतर जे आहे तुमच्या ज्या जाहिराती आहेत, जसे मेगा भरती निघाल्या होत्या, जसे झेडपीची, त्यानंतर वनरक्षक, त्यानंतर आरोग्य विभागाची, तर त्यावरती नेमका आता त्याचा काय परिणाम होणार। तसेच बघा काही विद्यार्थी त्यामध्ये असे आहेत कमेंटवाले की त्यांनी बघा झेडपीचे जे आहेत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचे बघा त्यांची जे एक्झाम राहिलेले आहेत, परीक्षा राहिलेल्या आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे सर जर आचारसंहिता जर लागली तर त्यावरती नेमका काय परिणाम होईल त्यांचा, आमचे पेपर होतील की नाही की नंतरच होतील। आणि त्यानंतर बघा काही विद्यार्थ्यांच्या निकाल आणि नियुक्त्या तिथे लागायचे बाकी आहेत मित्रांनो आणि त्यांच्याबद्दलसुद्धा मनात त्याची धाकधुकी लागलेली आहे आचारसंहितेबद्दल। तर त्यावरती सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तर आपण या व्हिडिओचा बेस म्हणून जे आहे निवडणूक आयोगाचं एक प्रसिद्धीपत्रक इथे घेणार आहोत मित्रांनो। ते प्रसिद्धीपत्रक खूप व्हायरल झालेलं आहे, तुम्ही सुद्धा कदाचित ते प्रसिद्धीपत्रक इथे बघितलेलं असावं। तर त्यामध्येच आपल्याला ही सर्व जे उत्तर आहेत या जे आता भरती चालू आहेत मेगा भरती, तर त्याबद्दल तिथे सर्व उत्तर तिथे मिळून जातील आणि त्यासोबतच जे आहे तुमच्या ज्या परीक्षा काही राहिलेल्या आहेत, काहींची निकाल तिथे लागलेले आहेत, नियुक्त्या बाकी आहेत, या संदर्भात सर्व उत्तर जे आहेत त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये बघा तिथे आपल्याला बघायला मिळतील। तर बघा मित्रांनो, येथे सर्वात आधी आपण प्रसिद्धीपत्रक इथे बघू शकता। यामध्ये आपण बघणार आहोत की यांनी नेमकं ते काय म्हटलेलं आहे। तर बघा, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका व भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत जे आहे हा मुद्दा आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर यामध्ये बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये। तर पहा मित्रांनो, यामध्ये बघा जे आता नव्याने काही निघणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यांना इथे थांबा इथे लागणार आहे। त्यानंतर मुलाखती ज्यांच्या बाकी आहेत त्या मुलाखतीलासुद्धा इथे थांबायला इथे लागणार आहेत। आणि त्यानंतर बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही। तर पहा मित्रांनो, आता हा जो मुद्दा आहे याला बघा एक आपला झेडपीचा याला लागू पडते मित्रांनो, कारण बघा झेडपीची जी आहे आधीच भरती निघालेली आहे, जाहिरात आलेली आहे आणि त्यांची फक्त परीक्षा बाकी आहे, लेखी परीक्षा। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये 2 पदं येतात आपले, एक येतात आरोग्यसेवक आणि दुसरं येते ग्रामसेवक। तर या पदांबाबतची जी आहे लेखी एक्झाम बाकी आहे। तर यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की लेखी एक्झाम घेण्यासाठी हरकत नाही, म्हणजे जर आचारसंहिता लागली पण तर तुमची जी एक्झाम बाकी आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची, तर ते तिथे होऊ शकते। त्यानंतर बघा, तथापि त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही, परंतु त्यांचा जो निकाल आहे तो त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये तिथे जाहीर करता येणार नाही। तसेच बघा, मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुकाबाबतही कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही। तर बघा त्यानंतर जे आहे तुमचे इथे जे मुलाखत त्या पदासाठी असणार किंवा बाकी असणार आणि जे तुमचा निकाल लागून नेमणुका बाकी आहेत, तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्या होणार नाहीत। आणि त्यासोबत बघा ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू होणार नाही। तर बघा मित्रांनो, MPSCसाठी आणि UPSCसाठी हा मुद्दा यांनी दिलेला आहे। तर बघा यामध्ये जे आहे एकंदरीत सर्व जे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते त्यांच्या प्रश्नाची उत्तर बघा या व्हिडिओमध्ये सर्व इथे कव्हर झालेली आहेत। आणि त्यासोबतच बघा मित्रांनो, ज्यांचे बघा इथे निकाल लागायचे बाकी आहेत किंवा परीक्षा होण्याचे बाकी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहेत त्यांच्या विभागामध्ये तिथे संपर्क करायचा आहे मित्रांनो। आणि त्यांना काही प्रश्न बघा यांच्याविषयी रिक्वेस्ट करायची आहे की जे आमच्या एक्झाम बाकी आहेत ते लवकरात लवकर घ्यावी
अशा प्रकारे जे आहे त्यांनी त्यांच्या विभागामध्ये तिथे संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट करावी. तसेच बघा मित्रांनो, हा त्यावरती एक पर्याय समजा निघू शकतो की आचारसंहिता आधी जे आहे त्यांनी त्यांची एक्झाम तिथे घ्यायला हवी. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. तर पहा व्हिडिओ थांबूया येथेच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.